सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा रे, हायर ऑर्डर डिफरन्सिएशन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करणार आहे. ओके, डिफरन्सिएशन लेसन हा ऑलमोस्ट आता संपत आला आहे. तुम्ही पाहिलं तर आता हा एक्सरसाइज नंबर 1.5 चा कंटेंट आहे. या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे दोन क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया इथे. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 नेक्स्ट लेक्चर मध्ये मी अपलोड करेन. पहा क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये ना, सो मेनली डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, डबल डेरिव्हेटिव्ह वरती सर्व काही न्यूमरिकल्स आहे. आता आपण आधी हे स्टडी करून घेऊया व्हॉट इज मीन बाय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, फार सिंपल आहे. मल्टिपल डेरिव्हेटिव्ह करायचं असतं म्हणजे एक फंक्शन मी इथे ॲज्युम करतोय. पहा, से y इज इक्वल टू से x रेज टू पॉवर 4. y ला आपण काय बोलतोय, x रेज टू पॉवर 4. ठीक आहे. आता yचं ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह करणार तर dy बाय dx होणार. सो dy बाय dx ला आपण काय मेन्शन करणार, x रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब ना, करेक्ट. याला बोलतो आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, हा आहे आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, यानंतर पहा आणखीन एक वेळेस ज्यावेळेस मी डिफरन्शिएट करेन ना, म्हणजे मी dy बाय dx हा जो काही आला आहे ना, ओके, dy बाय dx हा जो काही आला आहे ना, त्याला जर का मी परत एक वेळेस डिफरन्शिएट करेन. ओके, पहा इथे पण मी डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतोय. कोणाचा तर 4x क्यूबचा. काय केलं आहे नीट पहा, डेरिव्हेटिव्ह केला, डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर परत आणखीन त्याचा डेरिव्हेटिव्ह करतोय आपण. सो dy बाय dx चा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह याला आपण बोलतोय d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, d स्क्वेअर y dx इंटू dx होल स्क्वेअर. ओके, dx स्क्वेअर असं जस्ट लक्षात ठेवाल तुम्ही. ओके, दॅट इज इक्वल टू 4 ॲज इट इज. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती, 3x स्क्वेअर. करेक्ट. सो हा जो काही आलेला आहे, दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कोणता, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिंपल आहे फार. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर dy बाय dx. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, परत याचा ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह कराल तर तो बनेल थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता पहा याचा मी परत डिफरन्सिएशन करतो, मी या पोर्शन मध्ये करतो आता तो. सो डेरिव्हेटिव्ह करणार मी डेरिव्हेटिव्ह करणार कोणाचा, तर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. याचा मी परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह करतोय. दॅट इज इक्वल टू, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 12x स्क्वेअर आहे ना हा. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचा, तर 12x स्क्वेअरचा. तर पहा रे, d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट d क्यूब y बाय dx क्यूब ना, बरोबर. अँड दॅट इज इक्वल टू 12 ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x असतो. सो हा 24x बनून जाईल. दिस इज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बोलतो आपण याला. दिस इज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, आपण याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बोलतोय. आता काय पहा, हे जे डिफरन्सिएशन केलेलं आहे ना आपण, तर यांना नोटेशन्स असे पण दिले जातात. जसं की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्याला y1 बोललं जातं. काय, y1. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला y2 बोललं जातं. म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअरच्या जागीच y2 असं पण आपण मेन्शन करू शकतो. सिमिलर वे मध्ये हा जो काही आहे ना रे, d क्यूब y बाय dx क्यूब, याला आपण y3 बोलतोय. काय बोलतोय, y3 आपण त्याला बोलतोय. आता हा नोटेशन सोडून आणखीन पण एक नोटेशन आहे. काय नोटेशन आहे पहा, y डॅश असं पण बोललं जातं. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला y डॅश, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला y डबल डॅश पण बोललं जातं, आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला बेसिकली y ट्रिपल डॅश असं पण मेन्शन केलं जातं. सो जस्ट याच्यामध्ये कन्फ्युज नका हो, नोटेशन तर सिंपल आहे ना. फर्स्ट ऑर्डर y1, सेकंड y2, थर्ड y3, फोर्थ y4 असणार, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह yn असणार. बरोबर, किती वेळेस पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह करू शकता ना इथे. y डॅश, y डबल डॅश, y ट्रिपल डॅश असे पण नोटेशन्स आहेत. ओके, मल्टिपल डेरिव्हेटिव्ह साठी. बस तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या, काही नाही. आपण जे आतापर्यंत करत आलो ना, डेरिव्हेटिव्ह फाइंड करत आलो ना, तसाच डेरिव्हेटिव्ह एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस, मल्टिपल टाइम्स फाइंड केला, सो ऑटोमॅटिकली त्याला आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बोलतोय. तर आता आपण काय करूया रे, हे समजलं असेलच तुम्हाला सर्वांना. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट करूया. ओके, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय करायचं आहे आपल्याला माहिती का, डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
हा आपल्याला फाइंड करायचा आहे. सो जस्ट डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह असं 2 वेळेस करायचं आहे आपल्याला. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. तर आता क्वेश्चन नंबर 1 पासून आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 मधला मी फर्स्ट सब टाइप सॉल्व करतोय आता. y is equal to 2 into x raised to 5 minus 4x cube minus 2 by x square minus 9 याचा डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. ओके, करतोय काय मी की हा जो डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे ना, मी त्याला जस्ट न्यूमरेटर मध्ये म्हणजे एक्स रेज टू मायनस 2 या फॉर्मॅट मध्ये मेन्शन करतोय, बाकी सर्व ॲज इट इज. आणि आता आपण डिफरन्शिएशन करूया. इथे मेन्शन करतोय मी डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स ओके विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा बरं आता वायचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल तर dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार ना आपल्याला. सो टू ॲज इट इज एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स रेज टू 4 एक्स रेज टू n सारखा नाही का, n इंटू एक्स रेज टू n मायनस 1 मायनस 4 ॲज इट इज. पहा रे एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर हियर. ओके, मायनस 2 ॲज इट इज. एक्स रेज टू n डेरिव्हेटिव्ह इज n इंटू एक्स रेज टू n मायनस 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो तर मग dy बाय dx काय झाला आहे माहिती का, 10 इंटू एक्स रेज टू 4 मायनस 12x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4 इंटू एक्स रेज टू मायनस 3 बनतो इथे. ओके, आता परत एक वेळेस डिफरन्शिएट करूया. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह परत एक वेळेस केला डेरिव्हेटिव्ह तर तो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर बनतो. आणि मग पहा रे आता 10 ॲज इट इज एक्स रेज टू n काय असतं n इंटू एक्स रेज टू n मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1 दॅट इज 3. ओके, मायनस 12. पहा रे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2x हियर प्लस 4 एक्स रेज टू n डेरिव्हेटिव्ह इज n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. करेक्ट. सो डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर याचा आन्सर काय बनतोय तर हा 40x क्यूब मायनस 24x मायनस 12 एक्स रेज टू पॉवर मायनस 4 हा आपला डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअरचा आन्सर बनतोय. ओके, हे मायनस आहे इथे. ओके, आता यानंतर पहा सेकंड सब टाइप. याचा पण आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे 2 वेळेस आपल्याला याला डिफरन्शिएट करायचा आहे. सो चलो मी इथे मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ने आपण डिफरन्शिएट करतो इथे. ओके, सो y डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू फॉर्मॅट पहा u इंटू v आहे ना, फॉर्मॅट u इंटू v चा फॉर्मॅट आहे ना. मग u इंटू v कसं असतं रे, u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ काय v प्लस v ॲज इट इज त्यानंतर करायला लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u करायला लागणार. सो dy बाय dx काय बनतोय माहिती का तर e रेज टू 2x ॲज इट इज tan x चा डेरिव्हेटिव्ह हा sec स्क्वेअर x प्लस tan x ॲज इट इज tan x पहा रे tan x तर मी ॲज इट इज मेन्शन करतो e रेज टू 2x डेरिव्हेटिव्ह इज e रेज टू 2x. पहा नीट e रेज टू x डेरिव्हेटिव्ह इज e रेज टू x. याला x बोललो ना आपण, डमी x आहे तो. ओके, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डमी x डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय 2 त्यांनी मल्टिप्लाय करायचं असतं. हाच तर चेन रूल आहे आपला. तर मग dy बाय dx बनतोय काय माहिती का, dy बाय dx काय बनतोय माहिती का, e रेज टू 2x इथे पण आहे, e रेज टू 2x इथे पण आहे. तर मग e रेज टू 2x मी कॉमनच करून टाकतो. इथे बनेल sec स्क्वेअर x आणि इथे बनेल पहा 2 इंटू tan x. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. याला आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बोलू शकतो. फाइंड आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह करायचा आहे म्हणजे याला परत एक वेळेस डिफरन्शिएट करायला लागेल आपल्याला. बरोबर, याला परत एक वेळेस डिफरन्शिएट करायला लागेल. तर पहा आता करूया आपण. याला डिफरन्शिएट करतोय मी dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू याला ज्यावेळेस मी डिफरन्शिएट करतोय हा परत u इंटू v फॉर्मॅट बनतो. u इंटू v परत u इंटू v आहे इथे. ओके, सो u ॲज इट इज बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह करतोय मी कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर sec x चा स्क्वेअर प्लस 2 tan x यांचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला. प्लस पहा रे v ॲज इट इज म्हणजे sec स्क्वेअर x प्लस 2 tan x ॲज इट इज आणि आपल्याला करायला लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ u चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार. बरोबर ना. सो dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. करेक्ट, अँड दॅट इज इक्वल टू e रेज टू 2x इंटू पहा आता x रेज टू n फॉर्मॅट आहे ना. पहा बरं x रेज टू n फॉर्मॅट आहे, x स्क्वेअर आहे ऍक्च्युअली x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो. बरोबर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हा x नाही डमी x. सो अशा केसमध्ये डमी x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करतो आपण. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे sec x tan x. करेक्ट, प्लस 2 ॲज इट इज tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. करेक्ट, सो प्लस
सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 tan x इंटू काय करायला लागणार माहिती का, ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू 2x असतो, इंटू 2 करायला लागणार. पहा रीड कसं करतोय माहिती का, मी ई रेस टू एक्स रीड करतो याला, मी याला ई रेस टू एक्स रीड करतो. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो, पण हा एक्स आहे का, नाहीये, डमी एक्स आहे. सो अशा केसमध्ये जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स, 2x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार, दॅट इज इक्वल टू 2 हियर. सो हा आपला आन्सर असेल. आता हवं तर तुम्ही ई रेस टू एक्स दोन्ही साइड मधून दोन्ही टर्म मधून कॉमन करू शकता, थोडंफार तुम्ही सिम्प्लिफाय कराल. ओके पहा जसं की आता काय करतोय मी, ई रेस टू 2x जर का मी इथे कॉमन करेन, ई रेस टू 2x मी इथे कॉमन करतोय, काय बनेल माहिती का, सेक स्क्वेअर एक्स बनतो हा, 2 इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. ओके प्लस हा 2 सेक स्क्वेअर एक्स तर आहेच आहे, प्लस पारे ई रेस टू एक्स कॉमन आहे बरं, म्हणजे 2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बनतो, 2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बनतो, प्लस 2 इंटू 2 4 इंटू टॅन एक्स बनतो. करेक्ट. आता 2 सेक स्क्वेअर प्लस 2 सेक स्क्वेअर तुम्ही त्याला 4 सेक स्क्वेअर एक्स मेन्शन करू शकता. ओके या दोघांना तुम्ही 4 इंटू सेक स्क्वेअर एक्स मेन्शन करू शकता, तर हा आपला आन्सर बनून जाईल. तर आता पाहाल टेक्स्टबुक मध्ये जर का तुम्ही याचा आन्सर रेफर कराल, ओके टेक्स्टबुकच्या मागे, तर आन्सर ना टॅन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये दिला, म्हणजे सेक एक्स तिथे नाहीये. ओके तर मग अशा केसमध्ये याला जर का आणखीन मॉडिफाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो पहा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज ई रेस टू 2x, पहा ई रेस टू 2x, सेक स्क्वेअर एक्स जो आहे ना, सेक स्क्वेअरला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहू शकतो. सो 2 इंटू या सेक स्क्वेअरला मी 1 प्लस काय मेन्शन करतोय पहा, टॅन स्क्वेअर एक्स असं मेन्शन करतोय, इंटू दिस टॅन एक्स. ओके प्लस प्लस परत हे पहा 2 सेक स्क्वेअर प्लस 2 सेक स्क्वेअर तो 4 सेक स्क्वेअर एक्स बनणार आहे, आणि प्लस 4 इंटू टॅन एक्स तर आहेच इथे, पण 4 या सेक स्क्वेअरला मी काय करतोय पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं मेन्शन करतोय मी इथे. तर पाहाल आता हे सर्व काही मल्टिप्लाय करून घेऊया आपण. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज ई रेस टू 2x हियर. ओके 2 इंटू टॅन एक्स, चलो 2 टॅन एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर इंटू टॅन इज 2 टॅन क्यूब एक्स. यानंतर पहा 4 इंटू 1 4 प्लस 4 इंटू टॅन स्क्वेअर इज 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 4 टॅन एक्स. ओके आता पाहूया आपण इथे काही ग्रुपिंग वगैरे करू शकतो का, पण सर्वात आधी 2 टॅन एक्स प्लस 4 टॅन एक्स तुम्ही मेन्शन करा 6 टॅन एक्स. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज ई रेस टू 2x हियर. ओके पाहिजे तुम्ही 2 पण कॉमन करू शकता बरं इथून. ओके तर पहा आता जर का मी इथे 2 कॉमन केला ना रे, इथे जर का मी 2 कॉमन केला तर इथे बनेल 1, इथे बनेल 1, इथे बनेल 2. ओके इथे बनेल 2, इथे पण बनेल 2. म्हणजे काय, इथे 2 कॉमन झालेला आहे. आता काय टॅन एक्स प्लस 2 टॅन एक्स इज नथिंग बट 3 टॅन एक्स. ठीक आहे, टॅन क्यूब एक्स मी सर्वात आधी मेन्शन करतोय, टॅन क्यूब एक्स. त्यानंतर पहा 2 टॅन स्क्वेअर एक्स मेन्शन करतोय, त्यानंतर 3 टॅन एक्स राहायचं आहे, आणि फायनली प्लस 2 इथे मी असं मेन्शन करतोय. आता आपल्याला हा विचार करायचा आहे काही फॅक्टर्स वगैरे पडू शकतात का, काही फॅक्टर्स पडतील का. ओके तर आपण याचा विचार करूया. ओके आता पहा यानंतरचं मॉडिफिकेशन तुम्हाला थोडंसं कदाचित अवघड जाईल, डिटेक्ट करणे थोडंसं अवघड जाईल. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू 2x. ओके आता बनतं काय पहा आतमध्ये टॅन क्यूब एक्स. ठीक आहे चलो टॅन क्यूब एक्सला मी काही करू शकत नाहीये, पण 2 टॅन स्क्वेअर येणार आहे त्याला मी टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं मेन्शन करतोय. हा जो 3 टॅन एक्स आहे ना त्याला मी टॅन एक्स प्लस 2 टॅन एक्स. ओके हे मी असं मेन्शन करतो इथे. तर पहा आपण काय केलं आहे, टॅन एक्स प्लस 2 टॅन एक्स 3 टॅन एक्स बनतो, आणि त्याच 3 टॅन एक्सला आपण परत टॅन एक्स 2 टॅन एक्स असं मेन्शन केलं बरं. तर ऍक्च्युली हे नसतं केलं इथे तरी पण चाललं असतं. इवन हा पण तर आन्सर करेक्टच आहे, हा आन्सर करेक्टच आहे ऍक्च्युली, पण मागचा जो आन्सर आहे टेक्स्टबुकच्या मागे जो आन्सर आहे त्याला हा मॅच होत नाही. आपलं हे पण काम आहे ऍक्च्युली की तो आन्सर मॅच झाला पाहिजे, कारण की एंट्रन्समध्ये ऑप्शन कसा असेल ओके हे आपल्याला माहिती नाही. कसं जरी ऑप्शन असेल तरी आपल्याला तो मॅच करता आला पाहिजे. तर मी करतोय काय पहा, टॅन स्क्वेअर 2 टॅन स्क्वेअर जो होता त्याला मी टॅन स्क्वेअर असं सेपरेटली केलेलं आहे. ओके टॅन एक्स 2 टॅन एक्स असं का केलं पहा, तर तुम्हाला इथे समजेल पहा ई रेस टू 2x. पहा आता या दोघांमधनं जर का मी टॅन एक्स कॉमन केला, टॅन स्क्वेअर एक्स कॉमन केला सॉरी, ओके या दोघांमधनं मी टॅन स्क्वेअर एक्स कॉमन केला तर इथे बनेल टॅन एक्स प्लस 1. ओके प्लस या दोघांमधून मी टॅन एक्स कॉमन केला तर काय बनेल माहिती का,
tan x प्लस 1 बनेल आणि या दोघांमधून जर का मी 2 कॉमन केला तर तो बनेल tan x प्लस 1. ओके, आता मग जर का तुम्ही पाहाल 1 प्लस tan x 1 प्लस tan x 1 प्लस tan x तीनही ठिकाणी आहेत तर त्यांना जर का आपण कॉमन केलं तर काय बनेल माहिती का, e raised to 2x into 2 1 प्लस tan x ला कम्प्लिटली आपण कॉमन करून बाहेर आणलं तर ब्रॅकेटमध्ये बनेल tan स्क्वेअर x प्लस दिस इज tan x आणि प्लस फायनली काय रे 2. तर टेक्स्टबुकच्या मागे आन्सर पाहाल तर हा आन्सर असा मेन्शन केलेला आहे. ओके, सो त्याला आपण इथे मॅच केलेला आहे. तर सबटाइप 3 आणि सबटाइप 4 पहा. सबटाइप 4 तर तरी इझी आहे त्यातला त्यात, तर आपण सबटाइप 4 आधी करूया. पहा, वायचा डेरिव्हेटिव्ह मी मेन्शन करतोय dy बाय dx आणि याचा जो काही डेरिव्हेटिव्ह असेल ना तो u इंटू v चा फॉर्मॅट आहे. हा u इंटू v चा फॉर्मॅट आहे. ओके, सो u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह तो असतो 1 बाय x प्लस करतोय मी इथे log x ॲज इट इज मेन्शन करतोय. ओके, आणि x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असेल तर 3 इंटू एक्स स्क्वेअर. हा असा असेल ना, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 3 इंटू एक्स स्क्वेअर. आता dy बाय dx काय आहे ऍक्च्युअली तर एक्स क्यूब बाय एक्स कराल तर एक्स स्क्वेअर बनलेला आहे हा आणि प्लस 3x स्क्वेअर इंटू लॉग एक्स हा असा बनलेला आहे. इथे पाहिजे तर एक्स स्क्वेअर तुम्ही कॉमन कराल म्हणजे dy बाय dx काय बनेल माहिती का रे, एक्स स्क्वेअर जर का आपण कॉमन केलं तर 1 प्लस 3 इंटू लॉग एक्स असा बनला आहे तो. आता परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह कराल dy बाय dx चा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर, बरोबर, अँड दॅट इज इक्वल टू हा परत पहा तुम्ही u इंटू v फॉर्मॅट आहे. u ॲज इट इज ओके, v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह ना 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 3 ॲज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x असतो म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 3 बाय x बनलेला आहे प्लस 1 प्लस 3 log x ॲज इट इज आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला आणि जो की बनतोय 2x. तर हा आपला आन्सर आहे. इथे हवं तर मल्टिप्लाय करून घेऊया आपण. आता पहा d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज ॲक्च्युअली x स्क्वेअर बाय x कराल ना तर हे स्क्वेअर कॅन्सल हा 3x बनतोय. ओके, प्लस 2x इंटू 1 इज 2x प्लस 2x इंटू 3 इज ॲक्च्युअली 6x इंटू लॉग एक्स असा बनला आणि 3x प्लस 2x करून घ्याल तर 5x बनेल. सो 5x प्लस 6x इंटू लॉग एक्स हा आपला या सबटाईपचा आन्सर असेल. तर आता सबटाईप नंबर 3 पाहाल बरं. सबटाईप नंबर 3 मध्ये पण सेम आहे रे, u इंटू व्हीच आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप मी करून दाखवतो. पहा y डेरिव्हेटिव्ह इज ॲक्च्युअली dy बाय dx हियर अँड दॅट इज इक्वल टू u इंटू v ना, सो u ॲज इट इज. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय v चा डेरिव्हेटिव्ह करणार आपण. ओके, प्लस v ॲज इट इज आपल्याला तो v ॲज इट इज करायला लागेल आणि त्यानंतर काय रे तर डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला u चा. ओके, सो u चा काय करायचा आपण तिथे डेरिव्हेटिव्ह करायचा. सो dy बाय dx ची व्हॅल्यू आता पहा बरं काय बनते. dy बाय dx इज इक्वल टू कॉस, हे पहा कॉस x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन x. ओके, करेक्ट आहे. ऍक्च्युअल मध्ये तो x नाही आहे, डमी x आहे. सो जस्ट मल्टिप्लाय बाय 5 हियर. डमी एक्स असल्यामुळे त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने इथे मल्टिप्लाय करायचं. 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 मल्टिप्लाय करतोय मी. हा e raised to 4x तर आहेच इथे ॲज इट इज प्लस cos 5x पहा ॲज इट इज मेन्शन केला आहे आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x असतो पण इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 ने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. तर हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला आहे. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, बरोबर. तर आता पहा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह करूया पण डेरिव्हेटिव्ह करण्याआधी एक काम करूया, आपण याला कॉमन करूया. काही कॉमन निघतं का पहा. e raised to 4x कॉमन. e raised to 4x जर का आपण कॉमन करेन ना, e raised to 4x कॉमन, सो 4 इंटू कॉस 4x 4 इंटू कॉस 5x सॉरी. ओके, त्यानंतर हा मायनस साइन 5 इंटू साइन 5x 5 इंटू साइन ऑफ 5x. तर हा ऍक्च्युअली dy बाय dx चा व्हॅल्यू आहे. याचा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह करायचा आहे आपल्याला, बरोबर. सो dy बाय dx च्या डेरिव्हेटिव्हला आपण बोलतोय d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. करेक्ट. फॉर्मॅट पहा u इंटू v, परत u इंटू v फॉर्मॅट आहे म्हणजे u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह करणार आपण कोणाचा तर v चा म्हणजे 4 cos 5x मायनस 5 sin 5x याचा आपण डेरिव्हेटिव्ह करणार. प्लस करतोय मी प्लस करून काय आता हा ॲज इट इज
म्हणजे 4 इंटू कॉस 5x मायनस 5 साइन 5x ॲज इट इज, आणि आपण मल्टिप्लाय करणार बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, म्हणजे e⁴x याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार इथे. ओके, आता काय होईल पहा, d2y बाय dx² इज इक्वल टू e⁴x. ओके, पहा आता डेरिव्हेटिव्ह काय बनतोय, 4 ॲज इट इज. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन, बरोबर. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स, पण डमी एक्स आहे. सो जस्ट डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 5x डेरिव्हेटिव्ह 5 ने आपण ते मल्टिप्लाय करूया. यानंतर मायनस साइन ॲज इट इज, 5 ॲज इट इज, पारे साइन एक्स आहे की नाही तो. तर मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर कॉस एक्स असतो. आणि पण ॲक्च्युअलमध्ये हा एक्स नाहीच आहे ना. सो डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करणार. सो 5x डेरिव्हेटिव्ह असतो 5. सो त्याने आपण इथे मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि इथे काय बनेल फायनली पहा, e⁴x असतो, पण तो डमी एक्स असल्यामुळे, तो 4x डमी एक्स असल्यामुळे त्या 4x डेरिव्हेटिव्ह 4 ने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागणार. आणि हा टर्म तर आहेच आहे असा, काय 4 इंटू कॉस 5x मायनस 5 इंटू साइन 5x, याला मी इथे ॲज इट इज मेन्शन करतोय. हा आपला आन्सर आहे. d2y बाय dx² चा व्हॅल्यू हा आहे. आता आपण हा विचार करूया की आणखीन काही सिम्प्लिफाय होऊ शकतं का, याला आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करून आपण लिहिण्याचा ट्राय करूया. तर पाहिलं सिम्प्लिफाय करूया आपण आता. d2y बाय dx² इज इक्वल टू e⁴x. जर का मी दोनही ठिकाणून कॉमन करेन, e⁴x मी कॉमन करतोय पहा. आता e⁴x कॉमन केल्यानंतर ना हा काय बनतो माहिती का, 5 4 20 मायनस आहे आपण, मायनस 20 साइन 5x. ओके, 5 5 25 मायनस 25 कॉस 5x. परत पहा e⁴x कॉमन ना, 4 इंटू 4 16 कॉस 5x, 4 इंटू 5 मायनस 20. ओके, and sin 5x. आणि मग फायनली d2y बाय dx² इज इक्वल टू e⁴x ब्रॅकेट. आता पहा रे, साइन वाले टर्म पहा, मायनस 20 साइन 5x इज मायनस 40 साइन 5x. ओके, मायनस 25 कॉस 5x प्लस 16 कॉस 5x इज मायनस 9 कॉस 5x. आता यातून मायनस साइन कॉमन करा तुम्ही. ओके, मायनस साइन कॉमन करा. सो d2y बाय dx² मायनस साइन कॉमन केल्यानंतर मायनस e⁴x इंटू ब्रॅकेट 9 कॉस 5x प्लस 40 साइन 5x हा आपला आन्सर बनून जाईल. ओके, तर फिफ्थ सब टाइप पहा, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x आणि याचा फाइंड करायचा आहे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx दॅट इज इक्वल टू log x रीड करा बरं. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, करेक्ट, इंटू x आहे का, हा नाहीये, डमी x आहे. डमी x आहे म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा, म्हणजे 1/x ने आपण इथे मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx काय आहे माहिती का, 1 डिवाइड बाय x इंटू log x. हा आपला dy बाय dx चा व्हॅल्यू आहे इथे. आता जर का याला तुम्हाला परत डिफरन्शिएट करायचं असेल, मी इथे मेन्शन करतोय पहा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. ओके, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दोनही साइडला आपण डिफरन्शिएट करतोय परत. सो परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा, dy बाय dx चा, याचा परत डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह करायचा आहे ना आपल्याला कोणाचा, तर 1 डिवाइड बाय x log x चा. कोणाचा, 1 डिवाइड बाय x log x चा. डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह वी नो दॅट इज डबल डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx² अँड दॅट इज इक्वल टू, फॉर्मॅट आयडेंटिफाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x आहे हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 डिवाइड बाय x आहे नाही का. 1/x चा डेरिव्हेटिव्ह माहिती ना आपल्याला, काय असतो 1/x चा डेरिव्हेटिव्ह, -1 बाय x चा स्क्वेअर. 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1 बाय x². आहे का हा x, नाहीये ना. So just multiply by derivative of that dummy x. So x log x into log x याच्या डेरिव्हेटिव्हने आपण तिथे मल्टिप्लाय करायला हवं. सो d2y by dx² कॅन बी रिटन ॲज -1 डिवाइड बाय x into log x होल स्क्वेअर
इंटू यू इंटू व्ही, हा यू इंटू व्ही फॉर्मॅट आहे. सो यू ॲज इट इज म्हणजे एक्स ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो इथे 1. सो याच्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं होतं. सो d2y बाय dx² इज ॲक्च्युली मायनस ऑफ x कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स, पहा 1 प्लस लॉग एक्स डिवाइड बाय एक्स लॉग एक्स याचा होल स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ d2y बाय dx² हियर. तर आता पाहाल सबटाइप नंबर 6, y इज इक्वल टू x रेज टू x चा डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, डिफरन्शिएट करतोय स्टार्टिंग मध्ये, पण तुम्हाला हे माहिती असायला हवं फंक्शन रेज टू फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करते वेळी आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन इथे यूज करतो. सो सर्वात आधी तरी आपल्याला इथे लॉग घ्यायला लागेल. ओके, सो लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x, बरोबर. दोन्ही साईडला आपल्याला लॉग घ्यायला लागेल. आता पहा लॉग y इज ॲक्च्युली, हे पहा हे x इथे येतं ना, म्हणजे x इंटू लॉग एक्स बनायला हवा तो, करेक्ट. आता आपण डिफरन्शिएट करूया. पहा रे, इथे मी मेन्शन करतो पाहिजे तर, नाही का, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पहा रे, आता याला मी x समजतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x असतो की नाही, इंटू ऍक्च्युअल मध्ये हा x नाहीये. सो म्हणून या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्हने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागणार, म्हणजे इंटू dy बाय dx करायला लागणार. अँड दॅट इज इक्वल टू, हा तर u इंटू व्ही फॉर्मॅट आहे, x ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, करेक्ट. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय बनलेली आहे माहिती का, हा y इथे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये हा बनतो 1 आणि प्लस तो बनतोय लॉग एक्स, करेक्ट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन केलेलं आहे आपण. ओके, आता याचा परत एक वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार, इथे. तर आता काय करूया आपण. सो जस्ट मी इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह करूया. ओके, सो डेरिव्हेटिव्ह कोणाचं डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह, परत डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू आता याचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना, तर आता याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, u इंटू व्ही आहे ना परत, हा म्हणजे u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v काय आहे, तर 1 प्लस लॉग एक्स आहे. ओके, प्लस 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह yचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असणार, बरोबर ना. सो आता काय बनतं, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट d2y बाय dx² हियर, अँड दॅट इज इक्वल टू y इंटू, पहा रे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, y बाय x बनतो हा, प्लस 1 प्लस लॉग एक्स हा ॲज इट इज 1 प्लस लॉग एक्स, याला तर मी ॲज इट इज मेन्शन करतो. आणि व्हॉट इज dy बाय dx काय आहे रे, dy बाय dx तर y इंटू 1 प्लस लॉग एक्स आहे ना, म्हणजे हा जो dy बाय dx आहे मी त्याला y इंटू 1 प्लस लॉग एक्स असं मेन्शन करू शकतो. इथे पण y आहे, इथे पण y आहे, तर कॉमन तर होऊ शकतो y पण. ओके, सो d2y बाय dx² इज इक्वल टू y ला जर का मी कॉमन केलं तर इथे बनतो 1/x प्लस इथे पहा 1 प्लस लॉग एक्स इंटू परत 1 प्लस लॉग एक्स इज 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर असा बनेल ना. हा टेक्स्टबुक मध्ये काय मेन्शन केलेलं आहे पहा, d2y बाय dx² इज इक्वल टू, याला x रेज टू x मेन्शन केलं, x रेज टू x इंटू 1/x म्हणजे x रेज टू x बाय x प्लस हा परत तिथे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे x रेज टू x इंटू काय 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर असा आन्सर त्यांनी मेन्शन केलेला आहे. पण तुम्हाला माहिती असेल पहा x रेज टू 1 नाही, तो जर का वरती जाईल तर तो बनेल x रेज टू -1. आता बेस सेम असेल तर पावरचा ऍडिशन करायला लागेल ना, म्हणजे x रेज टू x -1 करायला लागेल, काय x -1 करायला लागेल. तर या फॉर्मॅटमध्ये टेक्स्टबुकच्या मागे आन्सर मेन्शन केलेला आहे. तर आता बघा क्वेश्चन नंबर 1 आपण केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 मधले सर्व सबटाइप्स केलेले आहेत. आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2 पहा काय, फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे परत आपल्याला d2y बाय dx² फाइंड करायचं आहे. आणि फंक्शन काय आहे पहा, x इज इक्वल टू a थीटा मायनस साइन थीटा, y इज इक्वल टू a 1 मायनस कॉस थीटा. हा फंक्शन पाहिल्यानंतर आपल्याला हे समजलं पाहिजे की x हा थीटाच्या फॉर्म मध्ये आहे, ऍट द सेम टाइम y इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ थीटा हियर. दॅट मीन्स दिस पॅरामेट्रिक फंक्शन, x आणि y दोघे पण थीटाच्या फॉर्म मध्ये आहेत ना, म्हणजे हा पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे जर का आपल्याला d2y बाय dx²
डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हा जर का फाइंड करायचा असेल तर त्याआधी सिंगल डेरिव्हेटिव्ह तर फाइंड करायला हवा, म्हणजे dy बाय dx फाइंड करायला हवा, करेक्ट. And as this is parametric function, dy by dx can be written as dy by d theta divided by dx by d theta असं आपल्याला मेन्शन करायला लागेल इथे. सो आता dy by d theta आणि dx by d theta ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. पहा रे, x हा थीटाच्या फॉर्म मध्ये आहे ना, म्हणजे आपण इथे मेन्शन करूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. x डेरिव्हेटिव्ह dx by d theta, a as it is थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा दॅट इज इक्वल टू 1 मायनस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो cos थीटा, करेक्ट. पहा y पण थीटाच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करतोय, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय d थीटा दॅट इज इक्वल टू a हा कॉन्स्टंट असल्यामुळे a ॲज इट इज तिथे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मेन्शन नाही करत आहे मी, मायनस ॲज इट इज cos थीटा डेरिव्हेटिव्ह इज मायनस ऑफ साइन थीटा. सो मायनस मायनस काय बनेल रे, प्लस a साइन थीटा तो बनून जाईल. सो आपण dy बाय d थीटा पण फाइंड केला आणि आपण dx बाय d थीटा पण इथे फाइंड केलेला आहे. सो जस्ट मी आता सबस्टिट्यूट करतोय. पहा dy बाय d थीटा काय आहे तर a साइन थीटा आहे, ओके. dx बाय d थीटा काय आहे तर a इंटू 1 मायनस कॉस थीटा आहे, ओके. याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. पहा आता dy बाय dx कॅन बी रिटन ॲज a, हे पहा a आणि a तर कॅन्सल, करेक्ट आहे. साइन थीटा कॅन बी रिटन ॲज 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. साइन थीटाचा फॉर्म्युला अप्लाय केला, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाय केला इथे. 1 मायनस कॉस थीटा असतो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 कॅन्सल, परत साइन थीटा आणि हा स्क्वेअर कॅन्सल, करेक्ट. कॉस थीटा बाय 2 बाय साइन थीटा बाय 2 जर का तुम्ही कराल तर तुम्हाला तो कॉट थीटा बाय 2 येईल. किती येईल, कॉट थीटा डिवाइड बाय 2, ओके. सो हा dy बाय dx चा व्हॅल्यू आहे कॉट थीटा बाय 2. आता पहा यापुढे आपण काय करतो, dy बाय dx चा व्हॅल्यू आहे cot थीटा बाय 2. cot थीटा बाय 2 हा dy बाय dx चा व्हॅल्यू आहे. आता मी इथे असं बोलतोय पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कारण की पहा आपल्याला dy बाय dx नाही, आपल्याला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर फाइंड करायचं, म्हणजे याचा परत आणखीन एक वेळेस डेरिव्हेटिव्ह करून आपल्याला याचा आन्सर मेन्शन करायचा. सो मी काय करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केला ना, सो डेरिव्हेटिव्ह करतो मी इथे, डेरिव्हेटिव्ह करतो कोणाचा, dy बाय dx चा. सो याचाच डेरिव्हेटिव्ह करतोय परत, करेक्ट. म्हणजे इथे पण मी डेरिव्हेटिव्ह करणार ना, कोणाचा, कॉट थीटा बाय 2 चा मी इथे डेरिव्हेटिव्ह करणार. काय बनेल पाहूया आता. पहा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह इज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, करेक्ट इथेपर्यंत, दॅट इज इक्वल टू, आता पाहाल काय, कॉट याला तुम्ही x समजा, ॲज्युम करा कॉट x समजूया आपण त्याला, बरोबर. मग सांगा बरं कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असा असतो. पण आता तो x आहे का, नाहीये, तो x आहे का, नाहीये. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा, कोणाच्या डेरिव्हेटिव्हनी, त्या डमी एक्सच्या. तो जो डमी एक्स आहे ना, डमी एक्स कोण आहे, थीटा बाय 2, तर थीटा बाय 2 च्या डेरिव्हेटिव्हने मी इथे त्याला मल्टिप्लाय केला. आणि नीट पहा की हा जो डेरिव्हेटिव्ह आहे दॅट डेरिव्हेटिव्ह इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, बरं. तो इट इज नॉट विथ रिस्पेक्ट टू थीटा. थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 नाही आहे इथे असा, हा थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा असला असता तर तो 1 झाला असता. पण आपल्याला dy बाय dx ला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू x, नॉट विथ रिस्पेक्ट टू थीटा, ओके. मग आता आन्सर काय बनेल माहिती का रे, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू, हे पहा रे 2 तर बाहेर येईल, 2 तर डायरेक्टली बाहेर येईल, करेक्ट आहे ना, कारण 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. मग राहील काय, डी थीटा बाय dx हा राहील ना, डी थीटा बाय dx, उलटा याच्या उलटा ही गोष्ट इथे राहणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली याचा रेसिप्रोकल घेतोय मी आणि इथे लिहितोय. याचा रेसिप्रोकल काय रे, 1 डिवाइड बाय a ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, बरोबर ना. याचा रेसिप्रोकल मला इथे लिहायला लागेल ना. तर पहा रे, आता हे आपला आन्सर असेल. आता या आन्सरला आपण थोडंसं आणखीन सिम्प्लिफाय करू शकतो. तर हे आधी तरी तुम्ही सर्व नोट करून घ्याल व्यवस्थित. काय काय केलं मी थोडंसं परत एक वेळेस रिवाइज करून देतो, नीट पाहाला. क्वेश्चन होता डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, पण क्वेश्चन मध्ये एक्स आणि वाय असे सेपरेटली दिले आहेत इन टर्म्स ऑफ थीटा. सो आपल्याला क्लिअर झालं की हा पॅरामेट्रिक फंक्शन आहे.
आणि पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये काय करतो, एक्स थिटाच्या फॉर्म मध्ये म्हणून dx बाय डी थिटा फाइंड करतो, वाय थिटाच्या फॉर्म मध्ये म्हणून dy बाय डी थिटा फाइंड करतो, बरोबर. हे दोन्ही फाइंड केल्यानंतर आपल्याला माहिती dy बाय dx म्हणजे dy बाय डी थिटा बाय dx बाय डी थिटा. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला dy बाय dx चा व्हॅल्यू येतो. dy बाय dx चा व्हॅल्यू आल्यानंतर dy बाय dx च्या व्हॅल्यूला परत डिफरन्शिएट केलं तर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर येत असतो. म्हणजे हा जो काही cot थीटा बाय 2 आला ना dy बाय dx, चला परत डिफरन्शिएशन करायचं आपल्याला. ओके, आणि आपल्याला माहिती cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x असतं, पण अरे हा xच नाही ना ऍक्च्युअली. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डमी x चा डेरिव्हेटिव्ह हियर. सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मायनस cosec स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू 2 तर बाहेरच आहे. ओके, आणि हा जो d थीटा बाय dx आहे ना, d थीटा बाय dx बाय d थीटा माहिती, मग याचा उलटा करा ना, d थीटा बाय dx काय असणार आहे, 1 बाय a 1 मायनस cos थीटा. हा आपला आन्सर असेल. तर आता हा पार्ट मी रब करतोय, याला आपण सिम्प्लिफाय करूया आन्सरला. सो पाहाल d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2, ओके, होल डिवाइड बाय 2 इंटू 1 डिवाइड बाय a. पारे 1 मायनस cos थीटा, 1 मायनस cos थीटा इज 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 ना. 1 मायनस cos थीटा तर 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 असणार ना, बरोबर. सो मी इथे मेन्शन केलं 2 sin स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2 असं मी त्याला मेन्शन केलं. ओके, तर आता पहा कोसेक स्क्वेअर हा जो काही मी इथं ॲज इट इज मेन्शन करतो, पण आपल्याला माहिती 1 बाय साइन स्क्वेअर जो आहे तो वरती जाऊन कोसेक स्क्वेअरच बनणार आहे. सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर काय बनतो माहिती का, हा मायनस तर आहेच आहे, 2 इंटू 2 4 आणि हा a 1 बाय 4 a मेन्शन करतो. ओके, कोसेक स्क्वेअर आणि 1 बाय साइन स्क्वेअर म्हणजे पण कोसेक स्क्वेअर. सो कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर हा कोसेक रेज टू पॉवर 4 थीटा डिवाइड बाय 2 या फॉर्मॅटमध्ये आपण याचा आन्सर मेन्शन करू शकतो. आता मी तुम्हाला आणखीन एक वे सांगतोय पहा. आता हा जर आन्सर आहे करेक्ट आहे, पण समजा असा आन्सर ऑप्शन मध्ये नसेल तर काय करायचं. टेक्स्टबुकच्या मागे हा आन्सर मेन्शन केलेला आहे, पण स्टील आपण असं करू शकतो का पाहाल तुम्ही. हा जो काही d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर आलेला आहे ना आत्ता हा वाला, मी याला काय करतोय माहिती का, इथे सिम्प्लिफाय करतोय, नीट पाहाला. मायनस मायनस हे बारे हा 2 आहे. ओके, मी याला -1 डिवाइड बाय 2 थोडंसं सेपरेट करतो इथे. ओके, कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 ला मी काय करतो 1 मायनस कॉस थीटा, ओके सॉरी 1 डिवाइड बाय 1 मायनस कॉस थीटा आणि इथे 2 करतो. पहा थोडंसं तुम्ही 1 मायनस कॉस थीटा काय असतो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 काय असतो हा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2, 2 2 कॅन्सल ना, आणि मग हा 1 बाय साइन स्क्वेअर बनेल ना. 1 बाय साइन स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2, म्हणजे मी कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 ला या फॉर्मॅटमध्ये इथे मेन्शन केलं. इंटू ए तर आहेच आहे, हे पहा रे 1 डिवाइड बाय हा ए तर आहेच आहे, बरोबर, ए तर आहेच आहे, आणि हा 1 मायनस कॉस थीटा परत 1 मायनस काय कॉस थीटा, याला मी परत लिहितोय असं. हा आन्सर आहेच आहे. ओके, आता थोडंसं क्वेश्चन पाहाल, क्वेश्चन काय होता, क्वेश्चनशी थोडंसं आपण लिंक करू शकतो का पाहूया आपण इथे. आता वाटल्यास हा पण मी रब करतो, हा आन्सर पण मी रब करतो इथे. मी ते क्वेश्चन मेन्शन करतोय. क्वेश्चन काय होता माहिती का, ओके, एक्स ची व्हॅल्यू होती a इंटू थीटा मायनस साइन थीटा, करेक्ट आहे. वाय ची व्हॅल्यू काय होती रे a इंटू 1 मायनस कॉस थीटा, ही वाय ची व्हॅल्यू होती. आता पाहूया आपण की काही ऍडजस्ट करू शकतो का आपण. 1 मायनस कॉस थीटा a इंटू 1 मायनस कॉस थीटा, त्याला आपण y लिहू शकतो. मग मी इथे काय करतो माहिती का रे, हा 2 2 कॅन्सल करतो, हा मायनस साइन तर आहेच आहे, मायनस साइन तर आहेच आहे, 1 डिवाइड बाय काय रे 1 मायनस कॉस थीटा इंटू a इंटू 1 मायनस कॉस थीटा असा बनतोय ना. मी एक काम करतो, इथे पण a एक्स्ट्रा लावतो, इथे पण a एक्स्ट्रा लावतो, आणि आपल्याला माहिती a इंटू 1 मायनस कॉस थीटा, a इंटू 1 मायनस कॉस थीटा इज y, म्हणजे हा पण y बनतोय आणि इव्हन हा पण y बनतोय, म्हणजे आन्सर मायनस a डिवाइड बाय y स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये पण आपण आन्सर लिहू शकतो याचा. सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअरचा व्हॅल्यू हा पण बनू शकतो. तर क्वेश्चन 2 मधला सेकंड सब टाइप पाहिला आता. x इज इक्वल टू 2at स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4at. काय करतोय पहा आपण, आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इथे परत, पण आपण परत हे आयडेंटिफाय केलेलं आहे की हा पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आता डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आधी dy बाय dx सिंगल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला हवा. and we know that dy by dx means dy by dt by dx by dt, correct. सो ठीक आहे, चलो आता dy by dt आणि dx by dt फाइंड करायचा. x आहे y आहे, तर मी काय करतो इथे जस्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t हियर. x डेरिव्हेटिव्ह इज dx by dt,
सो डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी कोणाचा 2at स्क्वेअरचा. सो dx by dt इज इक्वल टू 2a तर ॲज इट इज कारण की कॉन्स्टंट आहे आणि टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी इज 2t हिअर. सो हा काय बनेल मल्टिप्लिकेशन कराल तर 4at बनेल. सो व्हॅल्यू ऑफ dx by dt इज 4at. ओके आता पहा रे y इज इक्वल टू 4at आहे ना. सो y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू 4at चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t सेम. सो dy by dt इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट. ओके ॲज इट इज असणार तो आणि t चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. सो याचा आन्सर काय बनेल पहा याचा आन्सर बनेल 4a. आता काय तर मी इथे डायरेक्टली हे सर्व सबस्टिट्यूट करतोय. dy by dt 4a मी इथे सबस्टिट्यूट करतोय. ओके dx by dt मी इथे 4at सबस्टिट्यूट करतोय. 4at सबस्टिट्यूट करतोय. 4a आणि 4a कॅन्सल बनेल तो बनेल तिथे 1/t. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy by dx व्हॅल्यू ऑफ dy by dx इज 1 डिवाइड बाय t हिअर. dy by dx चा व्हॅल्यू काय बनतोय 1/t बनतोय. चलो आता आपल्याला काय करायचं पहा डबल डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. मग मी इथे म्हणतोय पहा की डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह करूया. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कोणाचा डेरिव्हेटिव्ह होतो dy by dx चा. हा जो काही dy by dx आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचा तर 1 डिवाइड बाय t चा. 1 डिवाइड बाय t चा डेरिव्हेटिव्ह. तर पहा डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज d2y by dx स्क्वेअर हिअर. ओके करेक्ट आहे दॅट इज इक्वल टू. आता तुम्ही फॉर्मॅट आयडेंटिफाय करा 1/x सारखा 1/x पण हा x नाही आहे ऍक्च्युली हा x नाहीये कारण की पहा इथे विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह करताय ना. सो इथे आपल्याला x पाहिजे असलं x पाहिजे होता पण तो x नाहीये. मग आपण याला डमी x ट्रीट करू आणि आपल्याला माहिती 1/x डेरिव्हेटिव्ह इज -1/x स्क्वेअर. बट हा डमी x असल्यामुळे जस्ट मल्टिप्लाय करणार आपण बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. तर डमी x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार आपण. तर हा आपला d2y by dx स्क्वेअर आन्सर बनलेला आहे. पण आता dt by dx माहित नाही आपल्याला. dx by dt 4at आहे म्हणजेच dt by dx इज ऍक्च्युअली 1/4at. हा किती असेल 1 डिवाइड बाय 4at. सो मी इथे 1/4at सबस्टिट्यूट करतो. काय मिळेल पहा d2y by dx स्क्वेअर दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह इज ऍक्च्युअली मायनस ऑफ 1/t स्क्वेअर इंटू काय रे 1/4at असं बनेल ना. म्हणजे काय म्हणतोय पहा -1 डिवाइड बाय 4at चा क्यूब. ओके अदरवाइज 4at क्यूब तर बनेलच मागे बुकच्या मागे पण तोच आन्सर दिलाय. पण तुमच्याकडे असा पण एक वे आहे पहा 4at ला तुम्ही y लिहू शकता. चलो मी y लिहिलं इथे आणि t स्क्वेअरला काय लिहू शकता x/2a लिहू शकता. काय x/2a असं पण लिहू शकता. म्हणजे होईल काय माहिती का हा 2a जाईल वरती. सो -2a by xy असं पण या पण फॉर्मॅटमध्ये आपण आन्सर मेन्शन करू शकतो इथे. ओके आता सबटाइप नंबर 3 पाहा. x इज इक्वल टू साइन थीटा दिला आहे y इज इक्वल टू साइन क्यूब थीटा दिला आहे. आपल्याला परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं म्हणजे आपल्याला d2y by dx स्क्वेअर फाइंड करायचं आहे ऍट थीटा इज इक्वल टू π/2. म्हणजे थीटाची व्हॅल्यू π/2 जेव्हा आहे ना रे तेव्हा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इथे. तर डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आधी सिंगल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला हवा म्हणजे dy by dx फाइंड करायला हवा. फंक्शन पाहून समजतं की dy by dx म्हणजे dy by dθ by dx by dθ हाच अप्रोच ठेवायला लागणार आपल्याला कारण की हा पॅरामेट्रिक फंक्शन आहे. x हा थीटाच्या फॉर्म मध्ये y पण थीटाच्या फॉर्म मध्ये. सो dy by dx ला dy by dθ by dx by dθ असं आपण मेन्शन करू शकतो. ओके x इज साइन थीटा ना. सो dx by dθ काय बनेल म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो cos थीटा. सो dx by dθ cos थीटा बनतोय. सो dx by dθ च्या जागी मी इथे cos थीटा सबस्टिट्यूट करतोय. नाउ y इज साइन क्यूब थीटा. y हा काय आहे साइन क्यूब थीटा आहे म्हणजे साइन थीटाचा क्यूब आहे ऍक्च्युअली. सो y चा डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dθ. आणि पहा रे आता याचा डेरिव्हेटिव्ह कोणता फॉर्मॅट हा एक्स क्यूब फॉर्मॅट आहे ना. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर ना पण ऍक्च्युअली हा x आहे का नाहीये. सो जस्ट डमी एक्स असल्यामुळे हा डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा करेक्ट. सो y डेरिव्हेटिव्ह इज dy by dθ दॅट इज इक्वल टू 3 sin स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तर cos थीटा असणार. ओके तर आता काय होईल पहा dy by dθ जो काही व्हॅल्यू आपण फाइंड केला आहे तो आपण इथे सबस्टिट्यूट करूया. cos थीटा कॅन्सल होईल म्हणजे dy by dx व्हॅल्यू इट बिकम्स 3 sin स्क्वेअर थीटा. dy by dx काय बनेल 3 sin स्क्वेअर थीटा बनेल करेक्ट. परत एक वेळेस डिफरन्शिएट करूया. मी काय करतोय पहा डेरिव्हेटिव्ह करतो परत एक वेळेस कोणाचा dy by dx चा. पहा dy by dx आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह
दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आपल्याला. हे पहा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे बरं, दॅट इज नॉट विथ रिस्पेक्ट टू थीटा. करेक्ट. सो dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तरच dx स्क्वेअर बनेल, म्हणजे तरच हा d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर बनेल. दॅट इज इक्वल टू पहा रे डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला कोणाचा 3 sin स्क्वेअर थीटाचा. 3 चं कॉमन आहे बाहेरच येणार असंही. करेक्ट. डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह करायचा कोणाचा तर साइन स्क्वेअर थीटाचा म्हणजे साइन थीटाचा होल स्क्वेअर याचा, म्हणजे एक्स स्क्वेअर सारखा वाटतो ना रे. हा एक्स स्क्वेअर आहे की नाही बरोबर ना. आता मग सांगा बरं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x असतो. पण हा पहा याला एक्स बोलतोय बरं मी. सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. सांगा हा एक्स आहे का नाहीये, म्हणून इंटू करायला लागणार आपल्याला. इंटू काय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स, तर डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायला लागणार. आता काय बनेल पहा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हा काय बनतोय 2 हा 6 आहे 6 इंटू साइन थीटा बनेल. ओके इंटू. आता पहा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो बरं, पण तिथे साइन एक्स नाहीये साइन थीटा आहे. नीट पहा इथे जर का एक्स असला असता ना साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स बनला असता, पण तिथे एक्स नाही ऍक्च्युअली. आता इथे एक्स नाही तर तुम्ही ऍझ्युम करा की तो एक्स आहे डमी एक्स नाही का. सो साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस थीटा, म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. पण ऍक्च्युअल मध्ये हा एक्स नसल्यामुळे जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह काय जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स, म्हणजे डी थीटा बाय डी एक्स ने आपल्याला तिथे फायनली मल्टिप्लाय करायला लागेल इथे. आता थोडंसं व्यवस्थित पहा डी थीटा बाय डी एक्स काय आहे, dx बाय डी थीटा कॉस थीटा ना, म्हणजे याचा उलटा काय असणार आहे तो 1 बाय कॉस थीटा, म्हणजे ऍक्च्युअली हा 1 बाय कॉस थीटा आहे ना. मग मी याच्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही लिहिलेलं याच्या पुढच्या स्टेपमध्ये 1 बाय कॉस थीटा सबस्टिट्यूट करा त्याला. कॉस थीटा कॅन्सल होईल. करेक्ट. आणि थीटाच्या जागी तुम्ही काय मेन्शन करणार π/2 मेन्शन करणार ना. सो π/2 साइन π/2 ची व्हॅल्यू 1 इंटू 6 याचा आन्सर काय बनेल 6 बनेल. सो आन्सर बनेल 6. आता लास्ट सबटाइप पाहाल रे y इज इक्वल टू बी साइन थीटा x इज इक्वल टू a कॉस थीटा. आपल्याला फाइंड काय करायचं आहे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ऍट थीटा इज इक्वल टू π/4. म्हणजे पूर्ण कंप्लीट आन्सर आल्यानंतर ना थीटाच्या जागी π/4 आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. तर पाहाल y चा व्हॅल्यू मेन्शन आहे y किती आहे बी साइन थीटा, मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे dy बाय डी थीटा. सो डेरिव्हेटिव्ह बी साइन थीटाचा, सो बी कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा इज कॉस थीटा. साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा असतो बरोबर ना. सो आपल्याला मिळतं पहा dy बाय डी थीटाचा व्हॅल्यू मिळतो इथं. सेम एक्स ची व्हॅल्यू दिली आहे. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचा ए कॉस थीटाचा बरोबर. सो ए तर बाहेर येईल आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस ऑफ साइन थीटा असणार. तर आपल्याला dx बाय डी थीटा पण इथे आलेला आहे आणि पॅरामेट्रिक फॉर्म आहे. तर आपल्याला माहितीच आहे की dy बाय dx काय असणार आहे dy बाय डी थीटा बाय dx बाय डी थीटा. करेक्ट. सो dy बाय डी थीटा तो b cos थीटा आहे डिवाइड बाय dx बाय डी थीटा हा तर मायनस a sin थीटा आहे. सो मायनस b बाय a इंटू कॉस बाय साइन कराल तर हा बनेल कॉट थीटा. ओके. dy बाय dx आलाय बरं आपल्याला dy बाय dx आलाय आपल्याला. याचा परत एक वेळेस ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह करतोय dy बाय dx चा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह पाहिला. आता dy बाय dx चा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल ना आपल्याला इथे. सो डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह इज डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू मायनस बी बाय कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त इथे राहील कॉट थीटा. करेक्ट. सो डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मायनस बी बाय ए इंटू पारे. आता कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय काय असतो मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स ना. सो कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर थीटा मेन्शन करायला लागेल आपल्याला. इंटू हा एक्स तर नाहीये ना हा एक्स नाहीये डमी एक्स आहे ना तो बरोबर. सो डमी एक्स असल्यामुळे आपल्याला त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने इथे मल्टिप्लाय करायला लागेल. मग होईल काय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मायनस बनेल प्लस बी बाय ए कोस एक्स स्क्वेअर इंटू डी थीटा बाय डी एक्स ची व्हॅल्यू तुम्ही पहा रे बाबा डी थीटा बाय डी एक्स बाय डी थीटा हा असेल तर डी थीटा बाय डी एक्स याचा एक्झॅक्टली उलटा म्हणजे 1 डिवाइड बाय मायनस ए साइन थीटा. ओके. तर हा त्याचा व्हॅल्यू असेल इथे.
पण आपल्याला करायचं काय माहिती का, ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 फाइंड करायचं ना. मग मी इथे बोलतोय जस्ट पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4, म्हणजे जस्ट 45 तुम्ही टाकून द्याल, 45 डिग्री टाकून द्याल नाही का. सो मायनस हे पहा मायनस बी बाय ए इंटू ए स्क्वेअर करेक्ट आहे. 45 टाकलं तर कोसेक 45 हा √2 असतो आणि √2चा स्क्वेअर हा 2 बनतो. साइन 45 1/√2 असतो आणि तो √2 वरती जातो आणि इथे बनेल √2, 2√2 बनेल. सो आन्सर काय बनेल पहा, मायनस ऑफ 2√2 बी बाय ए स्क्वेअर, दिस इज व्हॅल्यू ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4.